परडा आहे, इथे पण तशीच भाजी केलेली आहे. हा लाल माठ आहे, त्याच्यामध्ये मुळा पण आहे. हे वांग्याची ढाकं बोलतात आमच्याकडे. वांग, याला वांगी लागतात, हिरवी वांगी. असं एवढंसं कंपाऊंड घालून आम्ही ते करतो. म्हणजे उन्हाळी फक्त एक फेर मार्चपर्यंत ही भाजी पुरते आम्हाला, आपल्या कुटुंबासाठी, विकायला नाही. ही आमची शेती. आता नाचणं वगैरे सगळं काढलं आहे, पूर्ण असंच पडलं आहे. ही किंदळ आहे, किंदळ तोडलेली आहे ती. गाव ओसाडं ओसाडं बोलतात ना, असं. पण खूप निसर्गरम्य गाव आहे. त्याला आता आईने बोलवलं चहा प्यायला. मी आता चहा पितो, नंतर मग आमचं दुसरं ही वाढ बोलतात. आता इथे उन्हाळ्यात गुरांना बांधण्यासाठी एवढं असं खोपटं बनवतो आम्ही. तर गुरं अजून आले नाहीत, ह्याला वाढ बोलतो आम्ही, वाढ आमच्या भाषेत गावच्या. वाढ वाढ बनवलेली, पण अजून बैल आणलेली नाही. हे बघा, असं खोपटं बनवतो उन्हाळ्यात. हे खूप जुनं फणसाचं झाड आहे, अजून फणस लागले नाहीत, लागतील आता. आणि इथे आता पाण्याच्या टाकीचं काम चालू करणार आहे, बोरिंगचं टाकी बांधणार आहे इथे. आणि इथून आमच्याकडे सगळे पूर्ण 12 घरं आहेत आमची टोटल, त्यांना हे सप्लाय होणार पाणी. तर हे काम चालू होईल 8 दिवसात. 8 दिवस पण नाही, 2-3 दिवसात चालू होईल. हे दगड टाकलेलं आहे, भूमिपूजन करून झालेलं आहे आमच्या घर. त्यासाठीच मी अत्यंत वेळात वेळ काढून गावाला आलं. हे मरगजांचं घर आहे, हे आमचं घर आहे इकडे. तर काळोख पडला, तर उद्या सगळं दाखवेन. हे आमचं घर आहे. हे घरं पूर्ण बंदच असतात, फक्त गणपतीसाठी वगैरे येतात लोक, किंवा मे महिन्यात येतात सुट्टीच्या.